सुष्मिताच्या मूर्खपणामुळे मात्र समर राजवाडे भलतेच भडकणार आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्वांसमोर मात्र समर राजवाडे फोडणार मंदाकिनीचं थोबाड, तर समर करणार सर्वांचे तोंड बंद फक्त आपल्या स्वानंदीसाठी। तर नक्की काय घडतं, स्वानंदी ह्या सुष्मिताला कसा धडा शिकवते, चला सगळे अपडेट जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या महामूर्ख सुष्मितासाठी जी काय आपण तुम्हाला माहितीच असेल की रिसेप्शनसाठी पार्टी ठेवलेली असते आणि त्यामध्ये मात्र ही महामूर्ख मुलगी असा ड्रेस घालून येते की त्या ठिकाणी राजवाड्यांची सगळ्यांसमोर इज्जत जाते। म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की समर राजवाड्यांनी खूप साऱ्या लोकांना इन्व्हाइट केलेलं असतं, त्यांचे खूप सारे असे बिझनेसमॅन क्लायंट डीलर असतात, ते सगळेजण त्या ठिकाणी येतात आणि सुष्मिताला अशा अवस्थेमध्ये पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो की राजवाड्यांची फॅमिली अशी कशी वागू शकते। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मात्र आजीने आधीच सांगितलं होतं की पार्टी एकदम आपल्या संस्कृतीला जपून राहील अशाच प्रकारे होईल। त्याच एवढ्या चांगल्या रिसेप्शनमध्ये ही महामूर्ख सुष्मिता त्या अंशुमानचं ऐकून खूप भंगार ड्रेस घालून येते आणि हे सगळं करतं कोण माहिती का तुम्हाला? कारण की आपल्या स्वानंदीने तर ह्या सुष्मितासाठी खूप चांगली साडी, ज्वेलरी सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, पण अंशुमान म्हणतो की आता ह्याच गोष्टी आपण फायदा घेतला पाहिजे आणि यामध्ये स्वानंदी आणि सुष्मिताचं भांडण लावून दिलं पाहिजे। दुसरीकडे मात्र तुम्ही पाहचाल की आता ही महामूर्ख सर्पोद्यान फॅमिलीमधील मंदाकिनी त्या ठिकाणी आलेली असते। म्हणजेच त्या ठिकाणी रोहनचे बाबा, अधिरा ह्या सगळ्यांना तर आवडलेलं नसतंच, पण तरी देखील मात्र आता त्यांना इन्व्हाइट केल्यामुळे यावं लागतंच। तर रोहनच्या बाबांना तर असं आधीपासूनच माहीत असतं की काही जरी झालं तरी ही मंदाकिनीने जो नालायकपणा केलाय ना, त्याच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत आहेत। तर दुसरीकडे मात्र आता सगळेजण सुष्मिताची वाट बघत असतात आणि सुष्मिता त्या ठिकाणी आलेली पाहून सगळ्यांना धक्का बसतो, कारण की सुष्मिताने असे कपडे घातलेले असतात की ते तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पण खूप जोरदार धक्का बसेल। तर आता समर राजवाडे म्हणतात की हे काय करून आलेली आहे नेमकं। दुसरीकडे मात्र स्वानंदी म्हणते की अगं सुश, तू काय घालून आली ही कपडे? तर त्यावेळेस मात्र सुष्मिता सगळ्या लोकांसमोर म्हणते की तूच तर ही कपडे दिली ना। म्हणजेच मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की स्वानंदीला सगळ्या लोकांसमोर तोंडगशी पाडण्यासाठी हा महामूर्ख प्लॅनिंग कोणी केलेला असतो माहीत आहे का? ह्याच्या पाठीमागं असते ती मल्लिका, आणि मल्लिकाने हे सगळं कशासाठी केलेलं असतं? फक्त आणि फक्त सुष्मिताचा वापर करून स्वानंदीचा तिला बदला घ्यायचा असतो आणि स्वानंदीचा बदला घेऊन तिला एकच गोष्ट मिळणार असते, तो म्हणजे प्रचंड आनंद। कारण की स्वानंदीने आत्तापर्यंत खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या असतात, त्याच्यामुळे मात्र ही मल्लिका अजूनपर्यंत तोंडघशी सर्वांसमोर पडत आलेली आहे। आणि दुसरीकडे तिला राग आलेला असतो, ते म्हणजे तुझी महामूर्ख मुलगी अर्पिता, तिला ह्याच घराच्या बाहेर तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने आणि समर राजवाड्यांनी कसं घराबाहेर काढलं होतं। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आता मल्लिकाला राग अशा गोष्टीचा आलेला असतो की समर राजवाडे आता तिचं काहीच ऐकत नसतो, आता तो स्वानंदीच्या इशाऱ्यावर नाचतोय। त्याच्यामुळे म्हणते की ह्या स्वानंदीला मी अशा प्रकारे धडा शिकवते ना की तिने स्वप्नात पण त्याचा विचार केला नसेल। तर आता कहाणीमध्ये सगळ्यात भयंकर ट्विस्ट तर तोच आहे मित्रांनो की सगळ्या लोकांसमोर आता चक्क आपल्या स्वानंदीला तोंडावरती पाडायचं म्हणून ह्या मल्लिकाने आपल्या सुष्मिताच्या मनात नको तसले विचार भरलेले असतात। आणि दुसरीकडे मात्र मंदाकिनी म्हणते की हे काय घालून आली तू सुश, म्हणजे ही महामूर्ख मंदाकिनी, तिला एवढ्या दिवस मात्र स्वानंदी सांगत होती की आपली सुश नाबालिक आहे, तिला नीट व्यवस्थित कोणत्याच गोष्टी कळत नाही, प्लीज तिच्यावरती अशा काही गोष्टी आणू नका की जेणेकरून तिला त्या अंशुमानसोबत लग्न कंटिन्यू करावं लागेल। आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या सुष्मिताच्या मूर्खपणामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात। तर सुष्मिता सगळ्यांसमोर म्हणते की अगं ताई, तूच तर मला ही कपडे दिली ना, म्हणूनच तर मी घालून आली ना। तर त्यावेळेस मात्र समर राजवाडे म्हणतात की अहो स्वानंदी मॅडम, काय हे तुम्ही तिला अशी कपडे का घालायला सांगितली? तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की मी असं करेल का राजवाडे, कारण की मी तर तिला एक नंबर साडी आणि ज्वेलरी दिली होती, ते पण अंशुमानच्या हातात दिली होती। तर अंशुमान म्हणतो की मला काहीच माहीत नाही, कारण की जी काही स्वानंदी वहिनींनी कपडे दिली होती ना तीच मी सुशला दिली, मी कशाला कपडे चेंज करू, मी तर बाहेर गेलो पण नाही। म्हणजेच मित्रांनो, सगळ्या लोकांसमोर आता आपल्या स्वानंदीला तोंडावरती पाडण्याचा प्लॅनिंग ह्या लोकांचा असतो। तर आता चक्क तुम्हाला समजेल पुढे की ही सुष्मिता सगळ्या लोकांसमोर म्हणते की ताई, तू अजून पण माझ्यावरती एवढी जलस का फील करते? कारण की तुला असं वाटतंय का सगळ्या लोकांसमोर माझा अपमान व्हावा आणि सगळ्या लोकांना मी वियर्ड दिसावी म्हणून, त्याच्यामुळे तू मला ही कपडे दिली ना? तर स्वानंदी म्हणते की अगं सुश, तू काय बोलते, मी असं काय करेल तुला वाटतंय का? म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी एकच गोष्ट समजून येतं की स्वानंदी ह्या सुष्मिताला एवढे पाठीशी का घालत आहे, कारण की तिला तिची लायकी दाखवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ही सुष्मिता स्वानंदीच्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला मागे पुढे पाहणार नाही। आणि हा सगळा प्रकार पाहून मल्लिकाला आणि अंशुमनला प्रचंड आनंद होत असतो, कारण की मल्लिका आणि अंशुमन म्हणतात की हेच तर हवं होतं ना, कारण की स्वानंदीची इज्जत सगळीकडे जाती आणि समरला आता काहीच करता येत नाही। तर ही मंदाकिनी महामूर्ख सगळ्या लोकांसमोर म्हणते की अगं स्वानंदी, किती परक वागवशील माझ्या मुलीला, मला माहिती आहे तू सावत्र आहे, पण असा बदला नको घेत जाऊ, मी कधी तुझ्यासोबत असं केलं नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीचे बाबा म्हणजेच आपले रोहनचे बाबा ते आधीपासूनच सांगत होते मंदाकिनीला की तू राजवाड्यांच्या घरामध्ये जाऊन काय राडा करू नको म्हणजे झालं। आणि हाच राडा मित्रांनो सगळ्यात भयंकर ठरतो आणि त्याच ठिकाणी मात्र मंदाकिनी सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीची
इज्जत घालवत असते आणि सगळ्या लोकांना सांगत असते की ही सावत्र आहे ना, म्हणून म्हणून माझ्या मुलीची सगळ्यांसमोर इज्जत घालवते. नाहीतर माझी सूश एवढी संस्कारी आहे ना की मर्यादा आणि मान काय असतो तिला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे ती असं कधीच वागणार नाही. असे पार्टीवाले कपडे तर कधीच घालून येणार नाही रिसेप्शनमध्ये. आणि हा सगळा प्रकार पाहत असतात आजूबाजूची लोक त्या रिसेप्शनमध्ये आलेली. समर राजवाडे म्हणत असतात की हा अपमान मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. तर समर सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ही मंदाकिनी शांत बसतच नाही. मंदाकिनी आपल्या स्वानंदीला नको तसल्या गोष्टी बोलत असते. तर त्याच ठिकाणी मात्र स्वानंदीचे बाबा असतात आणि ते म्हणत असतात की मंदा खूप बोललीस तू, आता शांत बस, काय तुला भानबिन आहे का नाही. तर मंदाकिनी म्हणते की मला कोणी शांत करू शकत नाही. ह्या स्वानंदीने केले आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठीशी घातल्या आणि आता ह्या गोष्टी आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण की स्वानंदी आपल्या मुलीसोबत कसं वागते तुम्ही पाहिलं ना. एवढी राजवाड्यांची मोठी फॅमिली, इतकी लोकं आलीत आणि त्या सगळ्या लोकांसमोर आपल्या सूसची इज्जत जाईल असं ह्या स्वानंदीने केलंच कसं काय. म्हणजेच मित्रांनो, सगळ्या लोकांसमोर आता स्वानंदीची इज्जत चाललेली असते. तर समर राजवाडे सगळ्यांना सांगत असतात की असं कोणी काही बोलणार नाही, कारण की यामध्ये स्वानंदीची काही चूक नाही, मला माहीत आहे. तर दुसरीकडे मात्र मल्लिका त्या ठिकाणी येते आणि म्हणते की अगं स्वानंदी, तू हे काय केलंस. म्हणजेच ह्या मल्लिकाची नाटकं सुरू होतात. मल्लिका म्हणते की माझ्या सुनेची सगळ्यांसमोर तू अशी इज्जत नको घालवायला हवी होती स्वानंदी. पाहिजे तर तू माझ्यासोबत बदला घे, पण तू माझ्या सुनेसोबत का बदला घेते. नेमकं तुझं चाललंय काय स्वानंदी. म्हणजेच मित्रांनो, ही नाटकी बाई आता नाटकं करायला सुरुवात करते आणि सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीची हळूहळू इज्जत घालवायला सुरुवात करते. आणि सगळ्या लोकांसमोर हे देखील सांगते की तुझा राग अंशुमानवरती आहे ना, मग त्याचा बदला तू माझ्या सुनेवरती नको ना काढू, ती बघ ना किती नाजूक आहे. म्हणजेच मित्रांनो, ही महामूर्ख, तुम्हाला आधीपासूनच मी बोलतो, ही मल्लिका तर आहेच, त्याच्यात ती आता मंदाकिनी बिळाली. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, ती सुष्मिता भेटली. म्हणजेच ह्या तिघीजणी मिळून आपल्या स्वानंदीला बदनाम करत असतात. तर समर राजवाडे सगळ्यांसमोर एकच गोष्ट सांगतात, आत्ता जर माझ्या बायकोबद्दल कोणी एक शब्द जरी चुकीचा बोलला, त्यांना कोणी नावं ठेवण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही आहे. तिला आधीपासूनच माहीत असतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुष्मिताची चूक नसणारच आहे. हे सगळं अंशुमानने आणि मल्लिकाने मुद्दामून केलेलं आहे. पण ह्या मंदाकिनीच्या सर्वांसमोर कानाखाली मारण्यासाठी आता समर राजवाडे ह्या गोष्टीमुळे सज्ज होतो. कारण की ही मंदाकिनी आपल्या स्वतःच्या स्वानंदीला एवढ्या गोष्टी वाईट बोलत असते की सांगायलाच नको. त्या ठिकाणावरून स्वानंदीचे बाबा देखील तिच्या कानाखाली मारतात, तिथून तिला घेऊन थेट घरी निघून जातात. आता सगळीकडे स्वानंदी आता माफी मागत असते राजवाडींची आणि म्हणत असते की मला माफ करा, कारण की माझ्यामुळे परत आज हा प्रॉब्लेम झाला. तर यामध्ये स्वानंदीची काहीच चूक नाही हे समरला माहीत असं. समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही का माफी मागताय, यामध्ये तुमची काहीच चूक नाही, मला देखील माहीत आहे, सगळ्या लोकांना माहीत आहे, तुम्ही प्लीज असं माफी नका मागो. ह्या सुष्मिताने जो काही मूर्खपणा चालू केला आहे ना, ह्या लवकरात लवकर मी बंद करेल. म्हणून स्वानंदी सगळ्यांसमोर आता राजवाड्यांना शब्द देते. दुसरीकडे मल्लिका म्हणते की आपला पहिला डाव तर एकदम परफेक्ट गेलेला आहे. तर स्वानंदी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत आता असा खेळ करणार असेल तर मी पण तुम्हाला सोडणार नाही. म्हणजेच मित्रांनो, आता स्वानंदी देखील मात्र मल्लिकाचा माज उतरवण्यासाठी खूप जबरदस्त प्लॅनिंग बनवते. दुसरीकडे आता राजवाड्यांना असं वाटतं की स्वानंदीला माझ्या मदतीची गरज कधीही लागू शकते, त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत कायम उभा राहील. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट सांगा, एकीकडे ह्या अंशुमानने केलेले आत्तापर्यंतचे प्रकरण तुम्ही पाहिले असतील, तर हे सगळं पाहून तर सगळ्यांना प्रचंड राग येत असेल. सगळ्यांना असं वाटत असेल की हा महामूर्ख अंशुमान काय करतोय. पण या सगळ्या गोष्टीला जबाबदार त्याची स्वतःची आई आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, कोणाला दोष देणं चुकीचंच ठरतं आहे. तर बघूया पुढे नेमकं आता समर राजवाडे स्वानंदी कशाप्रकारे ह्या मल्लिकाची, मंदाकिनीची आणि ह्या सुष्मिताची वाट लावतात, हे पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे. धन्यवाद.